एस-आर-पी-एफ गट क्रमांक 18 काटोल नागपूर या ठिकाणी ग्राउंडचा कडाप लागलेला आहे. तर इथलं जे ग्राउंड आहे चंद्रपूरमध्ये घेण्यात आलं होतं आणि एकाच दाप्रमाणे एस-आर-पी-एफ गट क्रमांक 18 काटोल नागपूरचा ग्राउंडचा कडाप लागला. आय-आर-बी म्हणजे इंडियन रिझर्व्ह बटालियन 5 काटोल नागपूरचा जे कडाप या ठिकाणी लागला आहे. तर मी तुम्हाला कडाप या ठिकाणी दाखवणार आहे. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, डब्ल्यू-एस, एन-टी-पी, ओपन, एस-बी-सी, एस-सी-बी-सी कास्ट वाईज कडाप किती गेला आहे, एकाच प्रमाणात ग्राउंडचा कडाप किती गेला आहे, सेफ झोन किती आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट आपण एस-आर-पी-एफ गट क्रमांकाबद्दल देत असतो. तर पहा, एस-सीचा जो कडाप गेला हायेस्ट जो गेला 91 पर्यंत गेला आहे. त्यानंतर बघा 89 पर्यंत पण एस-सीचा कडाप गेलेला आहे. त्याचबरोबर बघा एवढा कडाप कमी या ठिकाणी गेलेला आहे काटोल नागपूरचा. बघा एस-सीचा 79 वर कडाप गेला फक्त. एस-सीचा 57 पर्यंत कडाप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी एवढा कमी कडाप नसते, एक लक्षात ठेवा. एवढा कमी कडाप या ठिकाणी गेलाय. 57 वर कडाप या ठिकाणी गेलाय काटोल नागपूरचा. बघा एवढा कमी कडाप या ठिकाणी गेलाय, 57 वर कडाप गेलाय. त्यानंतर एस-सीचा त्याचबरोबर एस-टी कॅटेगरी बघा 91 वर कडाप गेलेला आहे. सर्वात हायेस्ट 91 आहे. आणि त्याचबरोबर बघा एस-टीचा जो कडाप आहे तर तो गेलाय 86 पर्यंत कडाप गेलाय सर्वात कमी. त्यानंतर विजय कॅटेगरीचा पण 91 पर्यंत गेलाय. 91 ते 87 पर्यंत कडाप या ठिकाणी विजय कॅटेगरीचा गेलेला आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघा, ओबीसी कॅटेगरीचा 91 ते 89च्या आसपास या ठिकाणी कडाप गेलेला आहे ओबीसी कॅटेगरीचा. एवढा कमी कडाप या ठिकाणी कोणत्याच एस-आर-पी-एफ कॅम्पचा गेलेला नाही आहे. त्याचबरोबर एस-बी-सी कॅटेगरीचा बघा 89 ते 81च्या आसपास या ठिकाणी कडाप गेलेला आहे. त्यानंतर बघा ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचा जो कडाप आहे 91 ते 71च्या दरम्यान या ठिकाणी फक्त ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचा कडाप गेलेला आहे. तर बघा एवढा काही कडाप कमी गेलेला आहे एस-आर-पी-एफ काटोल नागपूरचा. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.